विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून मनसेतर्फे पुढे आणण्याचा मनसे नेत्यांचा विचार आहे। गुजरातच्या मुख्यमंत्री पदावरून देशाच्या पंतप्रधान पदावर पोहोचलेल्या नरेंद्र मोदींची वाटचाल मनसे कार्यकर्त्यांना भुरळ घालतेय। पण मोदींसारखं प्रोजेक्ट करून राज ठाकरेंना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणं तेवढं सोपं नसल्याचं मत राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे। जो करिश्मा नरेंद्र मोदींकडे आहे तो तर राज ठाकरेंना वारसा हक्काने मिळालाय। बाळासाहेब ठाकरेंच्या सानिध्यात वाढलेल्या राज ठाकरेंना राजकारणाचं बाळकडू बालवयातच मिळालंय। बाळासाहेबांनी कधीही मुख्यमंत्री होण्याची महत्त्वाकांक्षा आपल्या राजकीय आयुष्यात बाळगली नाही, पण राज यांची मुख्यमंत्री पदाची महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही। नरेंद्र मोदींचा गुजरातचे मुख्यमंत्री ते देशाचे पंतप्रधान होईपर्यंतचा प्रवास मनसेला भुरळ घालू लागलाय। लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव पत्करावा लागला असला तरी राज्यात सत्ता स्थापनेची स्वप्न मनसे कार्यकर्त्यांना पडू लागली आहेत। त्यासाठी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचे दावेदार म्हणून घोषित करण्याची जणू स्पर्धाच मनसेत लागली आहे। एका मुख्यमंत्र्यांपासून ते देशाच्या पंतप्रधान पदापर्यंतचा मोदींचा प्रवास सोपा नव्हता, त्यामागे मोठी तपश्चर्या होती। पण हे मनसे कार्यकर्त्यांना कोण समजावणार? राज्यात मोदी होण्यासाठी फक्त करिश्माच कायमचा नाही, तर त्यासाठी हवं मजबूत पक्ष संघटन आणि जनतेला पटणारे त्या तोडीचे मुद्दे। या दोन्ही गोष्टींचा पक्षात अभाव असताना कसे होणार राज ठाकरे मुख्यमंत्री? विकासाचा मुद्दा आता पूर्णपणे मोदींच्या ताब्यात असल्यामुळे राज ठाकरे यांना कुठला तरी एखादा नवीन मुद्दा हा महाराष्ट्रामध्ये घ्यावा लागेल। कारण आता साहजिकच एक तर्कशास्त्रानुसार केंद्रात मोदी आहेत म्हटल्यानंतर लोकांना असं वाटू शकतं की महाराष्ट्रात जर विकास व्हायचा असेल तर मोदींशी संबंधित अशाच पक्षांचं इथं सरकार आणलं पाहिजे। म्हणून राज ठाकरे यांना एक वेगळा मुद्दा हाती घ्यावा लागेल। मोदींना गुजरातमध्ये 2002 मध्ये मुख्यमंत्री केल्यानंतर मोदींनी गुजरातचा कायापालट केला। असा कायापालट करण्यासाठी स्वतः मुळामध्ये प्रत्यक्षामध्ये ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये असावा लागतो। परंतु एकूणच जर आत्तापर्यंतची आपण ठाकरे लोकांची सगळ्याच ठाकरे लोकांची वाटचाल बघितली तर ते स्वतः प्रत्यक्षात कुठेच काम करत नाहीत, ते रिमोट कंट्रोल चालवतात आणि रिमोट कंट्रोलच्या माध्यमातून ठाकरे कधीही मोदी बनू शकणार नाही। राज ठाकरे महाराष्ट्राचे आगामी मुख्यमंत्री या संकल्पनेनं सध्या मनसे कार्यकर्ते हुरळून गेलेत, पण या संकल्पनेविषयी नागरिकांमध्ये संमिश्र मतं व्यक्त होत आहेत। दोनों की पर्सनालिटी अलग है। जैसे क्रिकेट में एक ही सचिन तेंदुलकर हो सकता है, एक ही नरेंद्र मोदी हो सकता है। दोनों एग्रेसिव हैं, दोनों की स्ट्रेटजीज अलग है, बट नरेंद्र मोदी मोदी है मेरे हिसाब से तो नहीं, क्योंकि अभी जिस तरह जा रहे हैं, अभी जिस तरह उनका पॉलिटिकल मूव्स है उस हिसाब से तो मोदी डेवलपमेंट में बिलीव करता है। इनका थोड़ा फंडा अलग है। मोदी हे पब्लिसिटी करून त्यांनी स्वतःची इमेज प्रोजेक्ट केली आहे आणि पंतप्रधान झाले। कदाचित राज ठाकरेंमध्ये पण ती कॅपॅसिटी आहे, कदाचित ते मोदी होऊ शकतात। राज ठाकरे हे असे व्यक्ती आहेत ज्यांचा करिश्मा इतका पॉवरफुल आहे की ही अट्रॅक्ट्स ऑल काइंड ऑफ पीपल। महाराष्ट्र आत्ता ॲट दिस मोमेंट खूप फ्लरिश होण्याच्या मार्गावर आहे आणि आय थिंक ते फक्त राज ठाकरेमुळेच आहे आणि हो ते बनू शकतील ना मोदी, का नाही? लोकसभा निवडणुकीनंतर मनसेची अवस्था रात्र थोडी सोंगफार अशी झाली आहे। पक्षात नेतेगिरी जास्त आणि कामगिरी कमी अशी परिस्थिती आहे। अशा वातावरणात राज ठाकरे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असोत वा नसोत, सध्याच्या महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीत बदल होण्याची शक्यता फारच कमी आहे। दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।